नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनानं महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सिंहस्थ प्राधिकरणासाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद जाहीर करण्यात आली आहे। या घोषणेमुळे सिंहस्थ पूर्व कामांना आता नवी गती मिळणार आहे। नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सिंहस्थ प्राधिकरणाला अखेर मोठा आर्थिक आधार मिळाला आहे। पावसाळी अधिवेशनात प्राधिकरणासाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। यामुळे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते, जलशुद्धीकरण, सीईटीपी सारख्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना चालना मिळणार आहे। प्राधिकरणामार्फत सुमारे 4500 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता। यातील कामे सिंहस्थपूर्वी पूर्ण करायची असल्यानं प्रशासनाकडून तातडीनं मंजुरीची अपेक्षा व्यक्त करण्यात येते। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 2270 कोटी रुपयांच्या कामांना यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे। त्या कामावर प्रक्रिया सुरू आहे। त्याशिवाय त्र्यंबकेश्वरला एप्रिल महिन्यात अवर्ग दर्जा देण्यात आलाय। आतापर्यंत राज्य शासनानं सिंहस्थासाठी एकूण 5000 कोटी रुपयांहून अधिकच्या कामांना मंजुरी दिली आहे। प्राधिकरणासाठी झालेली 1000 कोटींची तरतूद ही सिंहस्थ तयारीसाठी एक मोठा टप्पा ठरणार आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याची वेळ जसजशी जवळ येते तसतसं प्रशासकीय हालचालींना वेग आला। आता अधिवेशनातील या आर्थिक तरतुदीमुळे नाशिक आणि त्र्यंबक परिसरात सिंहस्थ तयारीस खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।